ही निलंगा मतदारसंघात 3 तालुक्याचा मतदारसंघ आहे साहेब. ही 3 तालुक्याचा मतदारसंघ ज्यावेळेस एवढ्या गावाचा विकास करायचे त्यावेळेस ह्या मतदारसंघामध्ये 100% मंत्री होणाराच माणूस निवडून आला पाहिजे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगतो साहेब एक आधी की ह्या प्रक्रियेमध्ये 2004 पासून साहेब मी राजकारणात. मी काँग्रेसमध्ये होतो. काँग्रेसमध्ये असताना तालुका अध्यक्ष होतो साहेब युवकाचा. इकडं विलासराव साहेब मुख्यमंत्री होते त्यावेळेस. आणि योगायोग असा आला की त्यावेळेस त्यांनी आम्हाला 10 तालुका अध्यक्षाला वर्षा बंगल्यावर जेवाय बोलवले ते साहेब. ती साहेबाचं काम त्यावेळेस चांगलं होतं. तेव्हा लोक बी साहेबाच्या मागे होते. पण त्याच्यानंतर जिल्ह्यामध्ये लोकनेते म्हणून जर नव्यानं उभारीस आलेलं नेतृत्व असेल तर ती संभाजी भैया पाटील निलंगेकर. कारण त्याचं सांगतो साहेब, जिल्हा परिषद, महानगरपालिका, जिल्हा भाजपमय करून टाकली साहेबांनी. असलं खासदारकी ही सगळ्या गोष्टी भारतीय जनता पार्टीकडे खेचून आणण्याचं काम ही सर्वसामान्य माणसाकडून होऊ शकत नाही. ज्याचं नेतृत्व सगळ्याला मान्य असते, सर्वसामान्य लोकाला त्या गोष्टीचा फायदा होते, त्यावेळेसच साहेब लोक नेतृत्व मान्य करतात. आणि दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतो, त्यांनी जेव्हा पालकमंत्री झाल्याच्या नंतर त्यांना कॅबिनेट मंत्रीपद ही भेटलं. कामगार कल्याण त्यांच्याकडं खातं आलं. या महाराष्ट्राला कामगार कल्याण खातं माहीत नसलेलं खातं माहीत करून महाराष्ट्राला देऊन साहेब तुम्हाला सांगतो, आमच्या चुरांपाळ शहरात 1800 पेट्या, 5-5 हजार मागल ती. म्हणजे ही खातं काय ही बाबा लोकाला प्रश्न पडला, कामगार कल्याण खातं कोण म्हणजे पहिलं कुणाकडं होतं आणि ही कधी येत होतं का? ही भयच झाल्यावर झालं. ही एक झाली गोष्ट. त्याच्यानंतर त्यांच्याकडं ही आपलं राशन ती ह्याचं अन्नपुरवठा मंत्री होते. तर त्याच्यात सगळ्याच्या राशनच्या फोड करून देणं, महाराष्ट्राच्या साहेब नुसतं मतदारसंघाच्या म्हणचाल तुम्ही, महाराष्ट्राच्या सगळ्या फोड करून देणं, एवढं ही सगळं वर्षानुवर्ष 20-20 वर्ष प्रलंबित पडलेले ही राशन कार्डचे प्रश्न भैयानी मिटविले. मग त्या राशन कार्ड प्रलंबित पडलेले मिटविले म्हणून आज लाडक्या बहिणीचा फॉर्म ज्या ज्या लोकांनी भरल्यात त्या सगळ्या लोकांना ह्याचा फायदा झाला साहेब. कारण फोड झाल्यामुळं प्रत्येकाला त्याचा लाभ घेता आला. आता ही झालं सत्तेत असताना. जेव्हा सत्ता नसती आहे तेव्हा सत्ता नसताना आपलं उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री होते. मुख्यमंत्री असताना तिने आपलं ह्याचं अनुदान येणं गेलं तर साहेब. तर असा कोणता नेता आहे का महाराष्ट्रात 2 तास 4 तास 10 तास उपाशी बसायचा? 72 तास उपाशी बसल्या साहेब. कशा पायी? फक्त शेतकऱ्याला अनुदान मिळावं म्हणून. म्हणजे एक पोटतिडकीनं का बोलावं वाटलं. ह्या सगळ्या प्रवास करून आल्यावर अरविंद भैया पाटील निलंगेकर आणि संभाजी भैया पाटील निलंगेकर ही 2 माणसं अशीत. सर्वसामान्य कुठला बी माणूस गेला दरोजात, हां काय का आल तुम्हाय म्हणून विचारणारे लोक आहेत. आणि त्याचं काम झालं पाहिजे त्याच्यासाठी तळमळ करून सगळे माणसं प्रत्येक विभागाला कामाला माणसं ठेवल्यात. म्हणजे कुणाकडं काही लाईटचं काम असलं तर बी तिथल्या तिथं माणूस आहे, कुणाचं तहसीलचं काम असेल तर ही आहे. संघायुचे अध्यक्ष ही सगळ्याच्या महिन्याला मीटिंग घेतात. आता एक नागरिक म्हणून जर बघायचं झालं साहेब तर काँग्रेसच्या त्यांच्या आघाडीच्या काळामध्ये कोरोनामध्ये कुणी कुठं मंत्री की कुठं कोण आहे की हुडकूनसुद्धा सापडायची गरज नव्हती. फक्त बातम्यावर एक ते राजेश टोपे तेवढं दिसत होते, बाकी कुठं मंत्री होती की काय की. पण भैयाच्या त्या काळात बी भारतीय जनता पार्टीचे आमदार निलंग्याचे आपले भैयासाहेब यांनी रस्त्यावर उतरून काम केले साहेब. ह्या सगळ्या कार्यकर्त्याला रस्त्यावर उतरून काम करायला लावले. राशनचे किट वाटप करणं असेल, सॅनिटायझर करणं असेल, पुन्हा ते ऑक्सिजन कमी पडला स्वतः. आता एक उदाहरण आहे साहेब, आमचा एक मित्र आहे शंभू एरंडे म्हणून, त्याच्या वडिलाचं ऑपरेशन होतं साहेब पुण्याला. आणि तसल्या काळात गाडी घेऊन जाणं पुण्याला म्हणजे जोक नव्हता साहेब. घरातून शेताला जायला येत नव्हतं एवढं मारत होते. तसल्या काळात भैयानी इथून पुण्यापर्यंत गाडी करून वाट लावून देऊन त्याचं ऑपरेशन करून आणून, म्हणजे एक सर्वसामान्य कार्यकर्त्याची जाण असलेलं नेतृत्व ही प्रत्येकाला
आपल्याला हवं वाटते, म्हणून आम्ही त्यांच्यापाशी काम करू लागलो. काही आमचं काही कोण घर चुलीनं ना कोण काही हे विषय नाही. फक्त जे सर्वसामान्याला काय अपेक्षित आहे, काय आमचे काही कारखाने नाहीत, काय आमचं 500 कोटीचं लोन मंजूर करायचं नाही, काम का पडायचं आमचं तहसीलला, पंचायत समितीला, पोलीस स्टेशनला, कुठतर दवाखान्याचं, आणि ही सगळ्या गरजा ही आपला परिवार म्हणून आमच्याकडे त्यांनी बघतात. आणि म्हणून आम्हाला त्याने आमदार अजून एकदा व्हावं, मंत्री व्हावं, सतत तिने आमदार म्हणून राहावं आणि सतत आम्ही त्यांचा कार्यकर्ता म्हणून राहावं. ही निलंगा मतदारसंघात 3 तालुक्याचा मतदारसंघ आहे साहेब. ही 3 तालुक्याचा मतदारसंघ ज्यावेळेस एवढ्या गावाचा विकास करायचे त्यावेळेस ह्या मतदारसंघामध्ये 100% मंत्री होणाराच माणूस निवडून आला पाहिजे. त्याच्यासाठी संभाजी भैया पाटील निलंगेकर यांना मतदारसंघानं ह्यावेळेस सगळ्याच्या सध्याचा जे कल बघला ती 100% भैयाच्या पाठीमागे आहे असं माझ्यासारख्या एक सर्वसामान्य कार्यकर्त्याला वाटते साहेब.